हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते तळणीचे मोदक. तळणीचे मोदक बनवण्यासाठी इकडे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इकडे मी मोहन म्हणून तेल ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी पाणी आणि थोडंसं दूध घालून हे पीठ मी मळून घेणार. इकडे आहे सारणासाठी गूळ किसून घेतलाय. ओल्या नारळाचा चव किसून घेतलेला आहे. इकडे काजू आणि बदाम आहेत, तर आपण हे क्रश करून त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता मी मोदकाचं सारण बनवून घेते. एक छोटा चमचा तूप घातलंय. नंतर घालते खोबरं, काजू, गूळ सगळंच घालते आणि आपण याला पातळ करून घेऊया. थोडंसं शिजून घ्यायचं, जास्त नाही. आपण उकडीचे मोदक करतो, सेम तीच प्रोसेस आहे, वेगळा काही फरक नाही. आता आपण 1-2 मिनिटं याला परतवून घेऊया आणि गॅस बंद करूया. आता खव्याची चव येण्यासाठी मी थोडीशी मिल्क पावडर घालते. 1 चमचा भरच घातले. इकडे मी पीठ मळून 10 मिनिटं ठेवलं होतं. आता याची मी पारी बनवून घेणार आहे आणि मोदकाचं सारणही आपलं थंड झालेलं आहे. तर आता मी मोदक बनवायला सुरुवात करते. हे तळणीचे मोदक आहेत, गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठापासून बनवले जातात. तर आता मी तेच बनवते. दुसरा मी परत दाखवते. फक्त ह्या कडा दुमडून उचलून घ्या, आपोआप त्याला चुन्या पडतात. चुन्या पाडायची स्पेशली गरज वाटते. दुसरा मी परत दाखवते. फक्त ह्या कडा दुमडून उचलून घ्या, आपोआप त्याला चुन्या पडतात. चुन्या पाडायची स्पेशली गरज वाटते. इकडे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. वरती मी तडका पॅन ठेवलेला आहे, कारण मोदक खूप थोडे आहेत, तर मी त्याच्यामध्येच तळून घेते. छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया. तयार झालेत आपले तळणीचे मोदक. बघा किती छान दिसत आहेत. चवीलाही तेवढेच अप्रतिम लागतात. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.